सर्वांना जय जिनेंद्र. हे ठिकाण उस्मानाबाद जिल्ह्यात असणारे सावरगाव, याला काठी सावरगाव म्हणूनही ओळखले जाते. सावरगाव हे श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय तीर्थक्षेत्र यासाठी प्रसिद्ध आहे. हे एक अतिशय प्राचीन, सुमारे 1100 ते 1200 वर्षापूर्वीपासूनचे आणि चमत्कारिक जैन मंदिर आहे, जे हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे. इथले मूल नायक हे पार्श्वनाथ तीर्थंकर आहेत आणि ह्या मूर्तीची खासियत ही आहे की ही मूर्ती म्हणजेच श्री पार्श्वनाथ भगवंतांचा चेहरा सकाळी अभिषेक केल्यानंतर हा बाल्यावस्थेत दिसतो आणि दुपारी 11 नंतर जो अभिषेक होतो त्यानंतर भगवंतांचे चेहरा हा तारुण्य अवस्थेत दिसतो आणि संध्याकाळी भगवंतांचा चेहरा हा वृद्धावस्थेत दिसतो. ही या मंदिराची आणि ह्या मूर्तीची खासियत आहे. आणि येथे महिन्यातून एकदा शिबिर घेतले जातात. येथे राहण्याची खाण्याची उत्तम सोय देखील आहे. आणि ह्या गावचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या गावामध्ये एकही जैन श्रावकांचं घर नाही आहे. ह्या मंदिराची स्टोरी अशी आहे की इथे एक साधू ध्यान करत असताना त्यांच्या स्वप्नामध्ये येऊन आलं होतं की इथं माझं एक मंदिर आहे आणि मला हे वरती काढा म्हणून. मग त्यानंतर त्यांनी ह्या खोदकामासाठी सुरुवात केली आणि तिथं खोदल्यानंतर हे पार्श्वनाथ भगवंतांचं मंदिर, पूर्ण अखंड मंदिर तिथं हे सापडलेलं आहे. पूर्ण हे मंदिर झाकलेलं होतं आणि त्यावरती पूर्णपणे गवत उगवलेलं होतं. कोणालाही माहीत नव्हतं की इथं खाली मंदिर आहे. पण त्या साधूंच्या स्वप्नामध्ये आल्यानंतर इथं खोदण्याचं काम केलं आणि इतकं भव्य दिव्य आणि प्राचीन मंदिर इथं मिळालेलं आहे. इथेच वरती गेल्यानंतर नेमिनाथांचं सुद्धा एक छान सुंदर अशी मूर्ती आहे आणि ही मूर्ती फक्त एका मोळ्यावरती बसवलेली आहे. ही नेमिनाथ भगवंतांची मूर्ती हे फक्त एका मोळ्यावरती उभं आहे. पूर्ण अंतराळी असून फक्त एका मोळ्याच्या तुकड्यावरती हा मूर्ती जो आहे तो उभा केलेला आहे. तर खूप सुंदर अशी मंदिर आहे. सर्वांनी जाऊन भेट द्यावी. खरंच अक्षरशः खूप सुंदर मंदिर आहे. आणि एक अशीही आख्यायिका आहे की श्रावण महिन्यातील 1 ते 5 दिवस ते साप, विंचू आणि पालीसारखे विषारी प्राणी एकमेकांचा द्वेष विसरून एकत्र खेळतात असे मानले जाते. ही या व्हिडिओमध्ये जो मी मूर्ती दाखवलेला आहे, श्री पार्श्वनाथ भगवंतांची जी मूर्ती मी दाखवलेली आहे, तो सकाळचा आहे आणि तुम्ही चेहरा बघू शकता की त्या चेहऱ्यावरचे हावभाव हे बाल्यावस्थेत असल्यासारखे दिसत आहेत. तर मी स्वतः या मंदिराला भेट दिलेला आहे. गेल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं. तुम्ही सुद्धा भेट द्या. सोलापूरहून 30 ते 40 किलोमीटरवर हे गाव आहे. तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. सर्वांना जय जिनेंद्र.